आज आपण बनवणार आहे उपवासाची आमटी। तर सर्वात पहिले शेंगदाणे थोडेसे भाजून घ्यावे, एवढे भाजा की त्याचे टरफले निघाले पाहिजे। टरफले निघाले की त्याला थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवून द्या। नंतर मिक्सरच्या जारमध्ये थोडे 4 मिरची, कोथिंबीर, मीठ, थोडेसे जिरे विथ आपले शेंगदाण्याचे दाणे आणि थोडंसं पाणी घालून त्याचा मस्त एक पेस्ट करून घ्या। पेस्ट केल्यावर आपल्या पतेल्यामध्ये थोडंसं तेल, त्यानंतर जिरं, थोडंसं मीठ घालून त्याला परतून घ्या। परतून झाल्यावर आपला जो पेस्ट आपण रेडी केला होता तो गंजामध्ये टाकून द्या। टाकल्यावर थोडंसं त्याला परतून घेतल्यावर त्यात हवं तेवढं पाणी टाका आणि आपली उपवासाची आमटी तयार। जय